हाय फ्रेंड्स, आज आपण पातळ पोह्यांचा चिवडा करूया। तर आता मी इथे पोहे सगळ्यात पहिल्यांदा चाळून घेतलेत। साधारण अर्धा ते पाऊण किलो पोहे आहेत आणि थोडेसे भाजून थंड करून घेतलेले आहेत। एका परातीमध्ये काढलेत। आता आपण तेल घ्यायचं आहे, 2 ते 3 मोठे चमचे। त्यामध्ये 1-1.5 वाटी शेंगदाणे आपण तळून घेऊया। त्याच्यात थोडीशी हळद घालायची म्हणजे छान रंग येतो चिवड्याला। आणि आता शेंगदाणे झाल्यानंतर आपण सुकं खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत, ते पण 1 वाटीभर घेतलेत। छान गोल्डन ब्राउन होईपर्यंत ते तळून घ्यायचे आणि चिवड्यावरती घालायचे। त्यानंतर आपल्याला डाळं घालायचं आहे। हे मी असंच घातलेलं आहे न तळता, कारण अगदी फ्रेश आणले आणि कडकच होतं। मऊ वाटत असेल तर तळून घ्या थोडंसं बारीक गॅसवरती। आणि एकदम बारीक गॅसवरती आता तीळ पण घेतलेले आहेत तळून मी, पाव वाटी तीळ आहेत। तर हे सगळं आपण चिवड्यावरती घालूया आणि त्याच्यात आता छान फ्रेश असा वाटीभर कढीपत्ता घालायचा आणि ते पण सगळं पोह्यांवरती घालून घ्यायचं। त्यानंतर आपण इथे फोडणी करणार आहोत। तर फोडणीसाठी 3 ते 4 मोठे चमचे तेल घ्यायचं। त्याच्यामध्ये मोहरी, जिरे, हळद, हिंग आणि लाल मिरचीचे तुकडे असं घालायचं आहे। आणि फोडणी होईपर्यंत इकडे आपण पोह्यांवरती चवीप्रमाणे मीठ, साधारण 3 ते 4 चमचे मीठ या चिवड्याला पास होतं पाऊण किलोच्या। त्यानंतर 2 चमचे पिठी साखर आणि 2 चमचे लाल तिखट असं घालून घ्यायचं आहे। लाल तिखटाने फ्लेवर आणि रंग दोन्ही पण छान येतो। आणि फोडणी झाली की गॅस बंद करायचा आणि त्याच्यामध्ये अगदी पाव चमचा आपल्याला लाल तिखट घालायचं आहे। त्यामुळे चिवडा एकदम खमंग होतो। आणि आता हे सगळं फोडणी आणि बाकीचं साहित्य आपण पोह्यांवरती घालतो आहोत। सगळं साहित्य घालून झालं की छान 2 डावांच्या मदतीने किंवा हाताने केलं तरीसुद्धा चालेल, चिवडा मिक्स करून घ्यायचा आणि पुन्हा एकदा गरम कढईमध्ये तो अर्धा तास ठेवून द्यायचा। थोडासा हलवत राहायचा किंवा खाली मध्यम आचेवरती गॅस चालू ठेवायचा तव्यावरती आणि कढई ठेवून द्यायची, म्हणजे चिवडा एकदम खुसखुशीत खमंग होतो आणि बरेच दिवस कडक राहतो, चवही आहे तशी राहते। तर हा पातळ पोह्यांचा चिवडा नक्की ट्राय करा आणि मला सांगा कसा झालाय। बघा किती मस्त रंग आलाय। थँक्यू।